नाही, अतिशय दुर्दैवी आहे नीटच्या त्या स्कॅममध्ये लातूरचं नाव येणं हे लातूरच्या शैक्षणिक परंपरेला कणिवा फासणारं नाव आहे। खरंच लातूरची बदनामी त्यामधून झाली आहे, पण काही निवडक लोकांनी ती बदनामी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं काही थोडं डॅमेज जरी झालं असलो तरी येणाऱ्या काळामध्ये आपली संस्कृती जी आहे ते भरून काढेल। जे काय चाललंय ते सीबीआय एन्क्वायरी चालली आहे, सीबीआय आपल्या पद्धतीने तपास करते आणि योग्य ते त्यात लवकरच बाहेर येईल। म्हणून पेपरफुटीचा कायदा करण्याची माझी मागणी 2 वर्षापासूनची आहे। ती मागणी मी केल्यामुळं तुम्ही आता पाहिलं की माननीय देवेंद्रजींनी माझं नाव घेऊन रिप्लाय दिलेला आहे उत्तरामध्ये, आणि पेपरफुटीचा आता कायदा झाला आहे। मला आनंद आहे की यामुळं ह्या ज्या तोतागिरी आहे, फसवेगिरी आहे, बनावट मार्किंग देणे आहे किंवा काय संकेतस्थळ निर्माण करणे आहे याला आळा बसेल। आणि काही जे मोठ्या एजन्सी आपण हायर करतो शासनाच्या माध्यमातून त्या एजन्सीत 1 कोटी दंड आपण करणार आहे आणि त्याला पनिशमेंट खूप मोठी आहे। याही विषयामध्ये मोठा कायदा 5 वर्ष सक्त मजुरी 10 लाखाचा दंड, त्यामुळे इथून पुढे कुणीही डेअरिंग करेल पेपर फुटायची मला असं वाटत नाही। त्यामुळं मी शासनाचं अभिनंदन करतो आणि आभारी मानतो की विद्यार्थ्यांची मागणी ग्राह्य धरून पेपर फुटीचा कायदा केला, याबद्दल मी मनस्वी आनंदी आहे। या अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघातले काय लक्ष मतदारसंघ म्हणूनच नाही, माझे प्रश्न सर्वकष असतात। किसान सन्मान योजनेचा विषय मी मांडलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय जर असेल तर 5 ते 7 लाख विद्यार्थ्यांना आपण दिलासा देण्याचं काम केलं। हे EWS विद्यार्थी होते त्यांना SCBC ऑप्शन पाहिजे होता, SCBC OBC ते मिळवून देण्यामध्ये मला यश आलं आहे। त्यामुळे विशेषतः मराठा समाजाच्या जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांचा हित यामध्ये जोपासलं गेलं आहे। आणि बाकी विद्यार्थ्यांची अडचण झाली असती, हे प्रकरण जर न्यायालयामध्ये गेलं असतं उद्या परवा तर न्यायालय प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे 1 वर्ष 2 वर्ष लांबलं असतं, तर निकाल लांबला असता, पोरांचे वय वाढले असते, पोरं डिप्रेशनमध्ये गेले असते, परीक्षा झाली नसते। यामुळं मराठा समाजाच्या तर 1 लाख विद्यार्थ्याला दिलासा मिळालाच, न्याय मिळालाच, पण इतर सगळ्याच समाजाच्या विद्यार्थी म्हणून सगळ्यालाच, समाज म्हणून नाही, 5 ते 7 लाख विद्यार्थ्यांचं हित या माध्यमातून जोपासलं गेलं आहे। म्हणून मी मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे आणि आयोगाचे सुद्धा आभार मानेल की त्यांनी लिंक ओपन करून दिली, त्याचबरोबर परीक्षा 1 महिना पुढे ढकलली। धनगर समाजाचे 2 कार्यकर्ते घोषणा बसले 14 दिवस, त्यांचा रोष होता पालकमंत्र्याचे त्याचा रोष पालकमंत्री नव्हता, ते शेवटच्या टप्प्यात रोष ते चुकीचा झाला समज, काही गैरसमज तेही स्वतः पालकमंत्र्यांनी बोलून निराकरण केलेलं आहे। या शिष्टमंडळाचंही काय म्हणणं नाही, त्यावर मुख्यमंत्री महोदय लवकरच बैठक घेणार आहेत। त्यांची मुख्य जी मागणी आहे खिलारे कुटुंबियाचं मिळालेलं सर्टिफिकेट धनगड ते रद्द करावं, त्याच्यावर समिती नियमाचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री यावर लवकरच 8 जूनमध्ये बैठक घेऊन निर्णय करणार आहेत। सर, आपला